आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम, महिलांना शिक्षण व सक्षमीकरणाचा संदेश। सुरगाणा तालुक्यातील हट्टी ग्रामपंचायत 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महिलांच्या हक्कांबाबत, शिक्षणाचे महत्त्व तसेच समाजातील महिलांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना शिक्षण घेऊन स्वावलंबी बनविण्याचे आवाहन केले। समाजाच्या विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे असून महिलांनी पुढे येऊन विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी असे मत व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी महिला बचत गटाच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली। तसेच महिलांच्या समस्या, अधिकार आणि कुटुंब व समाजातील त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली। कार्यक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पेसा, मोविलायझर, जिजा कोल्हे, स्थानिक महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। यावेळी वनिता गवडी, यशोदा पवार, मित्र महाले, यशोदा बंगाल, ललिता गवडी आदी कर्मचारी उपस्थित होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवी। तुम्ही जर मागे आले ना तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही, कारण लोक कसं आहे, मागे आले ना ते त्यांना चांगलं वाटतंय। लोक पुढे गेले तेव्हा बी आपल्याला टोचतात, मागे राहिले तेव्हा बी आपल्याला टोचतात। तेव्हा आपण जगायचं कसं? पण माझा एकच हेतू आहे, आपल्या मुली असो, आता प्रत्येकाला मुलगी असेल, सुना आहेत, सगळ्यांना आहेत, सगळ्या घरात आपली स्त्री आहे, तर सगळ्यांनी जगायचं तर झाशीच्या राणीसारखंच जगलं पाहिजे आणि मरायचं तरी झाशीच्या राणीसारखं मिळलं पाहिजे। म्हणजे हा एक ध्येय आपल्या मनात ठेवला पाहिजे। चला, हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कारण आजपर्यंत आपण घरातच पाहतोय, म्हणजे आपला घरवाला असो किंवा बाहेरची व्यक्ती असो, आपल्याला कोणीच मान देत नाही, काय का बाई नुसती घरातच पाहते। पण बाहेर गेलं तर कोणी विचारलं आपल्याला हे घर कोणाचं, तर आपण पहिला नवऱ्याचं नाव सांगते, हे पोरं कोणाचे, तर पोरं पण नवऱ्याचंच नाव ना, कोणीच काय पण त्यांचंच नाव घेते। बाहेरचा व्यक्ती जरी आला तरी घर कोणाच्या नावावर ते नवऱ्याच्या नावावर, शेती कोणाच्या नावावर नवऱ्याच्या नावावर। तुम्ही विचार करा, बाई माणूस ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तिचा हात रिकामा राहत नाही। कारण ती सकाळी उठले, पाणी तापवायचं, पोरांना आंघोळीला द्यायचं, स्वयंपाक करायचं, पोरांना जेव घालायचं, शेतातलं काम, म्हणजे इतर सगळेच काम बाई माणसाशिवाय होत नाही। तरी पण हा तो कोण गाजवतो? आपला पुरुषच गाजवतो। त्याच्यासाठी हा जो महिला जागतिक दिन आहे हा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे। त्याच्यासाठी एक ओवी आहे, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी, पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिणी, शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना मी वंदन करून तुम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्या सगळ्या माझ्या एक सावित्रीच्या लेखी म्हणून मी तुम्हाला पाहत आहे। कारण आज तुम्ही या ठिकाणी आल्या, पुढच्या वेळेस आपण नव्याने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ। आज तुम्ही ही सगळी माहिती